हिंगोली जिल्ह्यातील आखडाबापूर रुग्णालयामध्ये 43 महिलांची काल कुटुंब नियोजनाची प्रक्रिया पार पडली। त्यानंतर त्या महिलांना चक्क जमिनीवर गाद्या टाकून झोपवण्यात आलं होतं। त्या ज्या महिलांची ऑपरेशन झालं त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत येतं। मावशी, इथं कोण ॲडमिट होतं? तुम्हाला जमिनीवर गादी टाकून झोपवलं, काय सोय होती इथं? आशा नरवाडी होती इथं, ती डोंगरगावची। मी तिची मावशी आहे, तिची आई आणि तिची सासूबाई, तिचा भाऊ सोबत होता। बरं, काय काय इथं सोय झाली? कुठं झोपवलं होतं तुमच्या पेशंटला जे तुमच्या नातेवाईक? तेवढं आम्ही झोपले होते तिकडे हॉलमध्ये। बरं, अच्छा, ऑपरेशन झाले ना इकडे आणून टाकली। बरं, आणि ऑपरेशन झाल्यानंतर काय सोय झाली तिथं? काही आतून पांघरून मिळालं का? काय गाद्या होत्या, गाद्यावर छोटं बेडशीट होतं, त्याच्यावर आम्ही स्वतःचे गोधळे टाकले आणि मग पेशंटला झोपू घातलं। बरं, उठता बसताना लगीला बिगीला तिला लई त्रास होऊ लागला होता। बरं, त्याच्यामुळे मग खाट पेशंटला कोणी द्यावा, आमच्या नाही, प्रत्येक पेशंटला खाट द्यावा, दिला पाहिजे असं वाटतं? दिला पाहिजे। लय पेशंट घ्यायचे, ऑपरेशनाचे कमी घ्यायचे, जेवढ्या खाटा होतं का तेवढंच करायचं। बरं, अजून काही नातेवाईक येतं? मावशी, तुमच्या इथं कोण ॲडमिट होतं? काय सोय झाली इथं? बरं, ऍडमिट सुन्नच होती ना आमची। बरं, हा, सुन्नच होती। तर काय त्या पहिल्याने इकडे टाकलं, इकडे होती गादी पलक, मात्र इकडे ऑपरेशन करून टाकल्यानं काही नव्हतं, खाटवरच खालीच होती, खाट नव्हती, काही नाही। बरं, हो, तुमचे जे कोणी नातेवाईक ॲडमिट त्यांना भूल दिली नव्हती असं म्हणताय तुम्ही? हा, ते जास्त हे झाली नव्हती, मुंग झाली नव्हती म्हणून वरडू लागली, त्रास होऊ लागला? हा, त्रास होऊ लागला। अच्छा, आणि इथं ॲडमिट झाल्याच्या नंतर इथं काय सोय झाली? कसं काय? बरं, डॉक्टरचं काय? डॉक्टरनं गोळ्या हे ते दिल्या, मात्र ते हे नव्हतं ना, आम्हाला बेडशीट नव्हतं, कोणतं गादीवर त्याच्यावर काही नव्हतं, आम्ही घरूनच आणलं सामान सगळं। बरं, हो, अच्छा, मग आता सरकारकडे काय मागणी असणार? आम्हाला काहीतरी त्या मुलीला काहीतरी देवा म्हणून सण्या मागणी ही आहे आम्हाला। लेकरा छोटे छोटे हात, नवरा बी आपला ह्या पिनार आहे, पिदाड्या, ते काही येत नाही, काही नाही। हे रुग्णाचे नातेवाईक आहेत। कुठलीही सोय झाली नसल्याचं सांगतायत ते। जमिनीवर गाद्या टाकून झोपवलं, त्यांना बेडशीट सुद्धा दिली नसल्याची माहिती या रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे। माधव दिपके, एबीपी माझा, कळमनुरी, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।